नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 2 दिवसांनी होतं मुलीचं बारसं. घरात चालू होती तयारी, पण त्याआधीच 23 वर्षाच्या या उच्च शिक्षित माऊलीनं घेतला गळफास. वर्षापूर्वी लग्न झालेल्या आणि 1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच राहत्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अस्मिता प्रतीकसिंह काटकर, माहेरचं नाव अस्मिता अनिल सरदेसाई, वय 23, काटकर पार्क, सायबर चौक, राजारामपुरी, कोल्हापूर असं मृत महिलेचं नाव आहे. ही घटना काल दुपारी 4च्या सुमारास घडली. याची नोंद रात्री राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अस्मिता यांचे माहेर लाटगाव तालुका आजरा असून त्यांचे शिक्षण गोव्यात झाले आहे. वर्षापूर्वी त्यांचे राजारामपुरीतील सायबर चौक येथील प्रतीकसिंह काटकर यांच्याशी लग्न झाले. 1 महिन्यापूर्वी त्यांना मुलगी झाली. 2 दिवसात मुलीला 1 महिना पूर्ण होत असल्याने घरात तिच्या बारशाची तयारी सुरू होती. काल दुपारी सासू, सासरे आणि पती बारशासाठी हॉलही बघायला गेले होते. त्यावेळी अस्मिता यांनी मुख्य दरवाजा बंद करून बेडरूममधील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतला. पती, सासू आणि सासरे घरी परतल्यावर त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी अस्मिता यांना हाक मारली. तसेच मोबाईलवरून संपर्कही केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. आतून दरवाजा उघडला जात नसल्याने अखेर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांना अस्मिता यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी गळफास सोडवून तातडीने अस्मिता यांना बेशुद्ध अवस्थेत CPRमध्ये दाखल केलं, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची नोंद येथील पोलीस चौकीत झाली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शेंडा पार्क येथे पाठवला. आत्महत्येचे वृत्त समजल्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव यांनी काटकर यांच्या घरी जाऊन पाहणी केली.